नागपूरच्या विद्यार्थ्याला नीट परीक्षेसाठी अचानक अबुधाबीचं परीक्षा केंद्र कसं मिळालं? ही एनटीएची चूक होती की यामागे काही वेगळंच कारण होतं? चला जाणून घेऊया. पण त्याआधी सत्ता मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका. राष्ट्रीय चाचणी संस्थेने नागपूरच्या एका नीट यूजी 2026 उमेदवाराला अबुधाबीमधील परीक्षा केंद्र दिल्याचे समोर आले होते. याबाबत आता एनटीएने स्पष्टीकरण दिले आहे. एनटीएने सांगितले की नीट 2026 परीक्षा 21 जून रोजी पुनर्निर्धारित केल्यानंतर उमेदवारांच्या सोयीसाठी परीक्षा शहर दुरुस्ती विंडो पुन्हा उघडण्यात आली होती. एजन्सीच्या मते अंदाजे 3.2 लाख उमेदवारांनी या सुविधेचा लाभ घेतला. अबुधाबी केंद्रासंदर्भातील वादाबाबत एनटीएने सांगितले की त्यांच्या नोंदीनुसार परीक्षा शहरातील बदल उमेदवाराने स्वतःच्या लॉगिनद्वारे केला होता. उमेदवाराच्या नोंदणीकृत लॉगिनमध्ये 3 वेगवेगळ्या प्रसंगी अबुधाबी केंद्र दिसले होते. दरम्यान परीक्षेच्या सुमारे 48 तास आधी एनटीएला परीक्षा केंद्र अबुधाबीवरून नागपूरला बदलण्याची विनंती प्राप्त झाली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून उमेदवारांच्या विनंतीनुसार नागपूरमध्ये परीक्षा केंद्र दिले. नागपूरचे रहिवासी असलेल्या अब्दुल्ला तालिब यांना नीट परीक्षेसाठी अबुधाबी येथील केंद्र वाटप करण्यात आल्यावर हा मुद्दा चर्चेत आला होता. मात्र आता एनटीएने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा. अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका.